राज्यात ढगाळ वातावरणामुळे उन्हाचा चटका काहीसा कमी झालाय. उकडा मात्र जाणवतोय. कोकणात उष्ण आणि दमट हवामानासह पावसाची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी पावसाचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिलाय. कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई जिल्ह्यात काही ठिकाणी उष्ण आणि दमट हवामानाची शक्यता आहे. तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात उष्ण आणि दमट हवामानासह तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्रात कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असून पुणे, अहिल्यानगर, नाशिक जिल्ह्यात हलक्या सरींचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला. मराठवाड्यातील नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यात विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. तर बीड, परभणी, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. तसेच विदर्भात अमरावती, बुलढाणा, यवतमाळ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा म्हणजेच ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. तर वाशिम, वर्धा, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, अकोला जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे. दक्षिण भारतातील कोमोरिन परिसरावर चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. विदर्भ, मराठवाडा अंतर्गत कर्नाटक, रायलसीमा आणि तमिळनाडू मार्गे नैऋत्य मध्य प्रदेशापर्यंत हा हवेचा कमी दाबाचा पट्टा पसरलेला आहे. त्यामुळे विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामानासह पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे. देशात मागील 24 तासात राजस्थान येथील जैसलमेर येथे उच्चांकी 45.1°C तापमानाची नोंद झाली. तर राज्यात जळगाव येथे उच्चांकी 42.2°C तापमानाची नोंद झाली. तर दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी गारपीट झाली. तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या सरींनी हजेरी लावली. अशाच हवामान अपडेटसाठी अॅग्रो वनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.